झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरीचे आयुक्त श्रीकर परदेशी यांनी रस्त्याच्या कामामध्ये प्रति किलोमीटरमध्ये तब्बल 4.5 कोटी रुपये वाचवले आहेत। गेल्या 4 वर्षात महागाई वाढली आणि प्रामाणिकपणा आणि सचोटी हे गुणही दुर्मिळ होत गेले, पण तरीही परदेशींनी हा चमत्कार शक्य करून दाखवला। पाहूयात याच चमत्काराचा हा स्पेशल रिपोर्ट। पिंपरी चिंचवडमध्ये स्थायी समितीनं नुकतीच ऑटो क्लस्टर ते KSP चौक आणि पवना नदी ते ऑटो क्लस्टर या रस्त्यांच्या कामाला मंजुरी दिली। या मंजुरीमुळे आयुक्त श्रीकर परदेशी यांच्यावर टीकाही झाली, पण आयुक्त श्रीकर परदेशी यांना यापूर्वीच्या 3 वर्षातली रस्त्यांची कामं आणि त्यासाठीच्या खर्चाचा तपशील जाहीर करत सर्वांनाच चकित करून टाकलं। 2009 मध्ये झालेल्या 1.6 किलोमीटरच्या रस्त्यासाठी तब्बल 31 कोटी 12 लाख रुपये खर्च झाला। प्रति किलोमीटरचा विचार केला तर हा खर्च 19 कोटी 45 लाख इतका आहे। हीच स्थिती 2010 आणि 2011 मध्येही कायम होती। आयुक्त श्रीकर परदेशी यांनी 2012 मध्ये सूत्र हातात घेतली आणि नुकतीच 3.29 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला परवानगी दिली। त्याचा अपेक्षित खर्च आहे 48 कोटी 74 लाख। म्हणजेच प्रति किलोमीटरचा विचार केला तर हा खर्च होतो 14 कोटी 81 लाख रुपये। म्हणजेच तब्बल 4.5 कोटी रुपये प्रति किलोमीटर वाचलेत आणि तेही बांधकाम खर्च 35% वाढून सुद्धा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे जे वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत, या प्रकल्पांचा दर्जा उत्तम राहावा, त्याचबरोबर त्याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह बिडिंग व्हावं आणि प्रकल्पाची किंमत आटोक्यात राहावी या अनुषंगाने प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येतात। आयुक्त 1 किलोमीटरच्या कामात 4.5 कोटी रुपये वाचवून दाखवत असतील तर शहराच्या 3000 कोटींच्या विकास कामात किती पैसे वाचू शकतील? म्हणूनच या प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष आयुक्तांना विरोध का वाढतोय हेही लक्षात येईल। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।